हॅलो, नमस्कार सर्वांना। आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार, तर त्याच्यासाठी गुरुवारचे मी उपवास केलेले आहे। तर मी मांडणी करते, म्हणजे माझ्या सासूबाई करून देता मला मांडणी। तर मार्गशीर्ष महिन्याचा म्हणजे मांडणी करता येते, तर कलश वगैरे, मूर्ती, सुपारी आणि गणपतीची मूर्ती असे सर्व मांडणी करणं पडतं। तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मांडणी करताय। आपल्या लक्ष्मी मातेला वेणी, सुपारी, आपले ते खायच्या पानावरती, इड्याच्या पानावरती सुपारी, गणपतीची मूर्ती, दोन म्हणजे आपले फळ कोणते पण चालता। तर मी केळी ठेवलेली आहे, कलशवरती आपले 5 झाडाचे 5 पानं, तर 5 पानं, कलश आणि आपले फुलं वगैरे। तर अशा प्रकारे मस्त मांडणी करून घेतलेली आहे आणि पूर्ण देवाला फुलं वगैरे, दिवा लावायचा आणि अशा प्रकारे मांडणी करायची। गुरुवारी मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार होता, त्याच्यामुळे म्हणजे माझ्या सासूबाईच करून देता मांडणी वगैरे, मला एवढं जमत नाही, तर ते त्यांच्या हाताने करून देता। उपवास आम्ही करता, तर असा दिवा वगैरे लावायचा, दिवा वगैरे लावून घेतलेला आहे आणि बघू शकता। आणि ही पोथी मी वाचून घेतलेली आहे। तर मार्गशीर्ष महिन्याची जी कथा राहते ते कथा वाचणं पडतं। तर पहिला गुरुवार होता आणि आपल्याला ते मार्गशीर्ष महिन्याचा उपवास जो पकडते त्यांनी कथा वाचायची आणि सर्वांनी ऐकणं पण पडते ती, म्हणजे आपल्या घरातले जेवढे असतात तेवढे बसून त्यांनी ऐकलं, नसतीन ऐकत तर काही हरकत नाही, पण आपल्याला ती तेवढी कथा पूर्ण वाचणं पडते। तर अशा प्रकारे माझी पूर्ण कथा वाचणं आणि कथा वाचून झाल्यानंतर हे संध्याकाळचं आहे। संध्याकाळचं आपण जे नैवेद्य बनवतो ते नैवेद्य ठेवायचं। मी खीर बनवली होती, दिवा वगैरे अगरबत्ती लावून नैवेद्य वगैरे ठेवून, आणि अशा प्रकारे पूजा ही आपली गुरुवारची समाप्त होते। सकाळी उठून हे पूजाचं सामान सर्व उचलून ठेवणं पडते आणि तेच आपल्याला पुढच्या गुरुवारी ठेवणं पडते। तर चला, माझा मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार आवडला असेल तर लाईक